मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये आज दिनांक 17 जुलै 2026 सकाळी 11 वाजता विशेष सभाची सुरुवात झाली. अकोले नगरपंचायतचे अध्यक्ष त्यांच्याविरुद्ध सोनाली नाईकवाडी व इतर 12 नगरसेवकांनी अविश्वास ठराव मांडला होता. त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये माझे पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी नेमणूक केली होती. माझ्या उपस्थितीमध्ये आज अकोले नगरपंचायतचे एकूण 17 नगरसेवक 12 नगरसेवक उपस्थित होते आणि आपल्याला आवश्यक म्हणजे एकूण मतदारांच्या नगरसेवकांच्या 2/3 नगरसेवकांनी आपल्याला त्या बाजूने मतदान केलेलं आहे. त्यामुळे 12 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं असल्यामुळे ते अविश्वास ठराव पूर्ण होऊन कामकाज पूर्ण झालेलं आहे. अध्यक्ष स्वतः अनुपस्थित होते व इतर 4 नगरसेवक म्हणजे असे एकूण 5 लोक ॲब्सेंट होते. आता याच्यानंतरची प्रक्रिया कशी असणार सर? विशेष सभेचं आता जे काही प्रोसिडिंग आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना कलेक्टर ऑफिसला कळवण्यात येईल. त्यानंतर पुढची कारवाई त्यांच्या स्तरावर होईल. हा विश्वास ठराव जो आणला होता हा नेमका कोणत्या मुद्द्यावर ह्या सगळ्या नगरसेवकांनी आणला होता? काय विषय होता? आता मुद्दत सांगता येणार नाही मला. अविश्वास ठराव मांडल्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली जाते आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीनं कामकाज करण्यासाठी मला त्यांनी प्राधिकृत केलं होतं. माझ्यासमोर फक्त विशेष सभा घेणं आणि त्याच्यामध्ये जो अविश्वास ठराव मांडला आहे त्याचं कामकाज पूर्ण करणं एवढाच आजच्या सभेचा उद्देश होता. तो परिपूर्ण झालेला आहे. 10वी नंतर योग्य दिशा म्हणजे भविष्य ठरवणं. स्मार्ट अकॅडमी, जिथे फक्त शिकवलं जात नाही तर टॉपर्स घडवले जातात. अकोल्यात शिकून पहिल्यांदाच NIT नागपूर ENTC मध्ये प्रवेश. 2 वर्षांचा पूर्णवेळ इंटिग्रेटेड कोर्स, रेग्युलरली वीकली टेस्ट, पर्सनल अटेन्शन. तुमचं स्वप्न इंजिनियर, डॉक्टर बनण्याचं स्मार्ट अकॅडमी सोबत नक्की पूर्ण होईल. स्मार्ट अकॅडमी, टॉपर्स घडवणारी नंबर 1 ची अकॅडमी.